नमस्कार मंडळी, दसरा जवळच आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण अगदी झटपट 1 ते 1.5 तासामध्ये तयार होणार दसरा विशेष संपूर्ण जेवण तयार करणार आहोत। पदार्थ नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे आहे। ही थाळी नक्कीच तुम्हाला खूप आवडेल। चला तर मग पटकन सुरुवात करूया। तर मंडळी, थाळी बनवायला सुरुवात करण्याआधी इथे मी काही नवीन भांडी मागवलेली आहे। म्हटलं चला या भांड्यांना वापरायची सुरुवात या छानशा पदार्थांपासूनच करूया। तर द इंडस व्हॅली, इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड यांच्याकडून मी काही भांडी मागवलेली आहे। द इंडस व्हॅलीची भांडी मला खूप आवडतात, कारण ही भांडी उत्तम क्वालिटीच्या फूड ग्रेड मटेरियल पासून तयार केलेली असतात। दिसायला खूप सुंदर दिसतात। क्वालिटी सुद्धा यांची खूप छान आहे। टॉक्सिन फ्री असतात, नॉन रिएक्टिव्ह नेचर, वर्सटाईल कुकवेअर हे आहे। तर इथे मी ट्राय स्टील प्रीमियम स्टेनलेस स्टील कढई मागवलेली आहे। यावर छान लीड आहे, इंडक्शन बॉटम आहे, सॉफ्ट टच हँडल आहे। ही भांडी आपण गॅसवर, चुलीवर, इंडक्शनवर वापरू शकतो। 3.5 लिटरची कढई आहे। क्वालिटी मस्त आहे, छान खोलगट आहे। सँडविच बॉटम असल्यामुळे अन्नपदार्थ यामध्ये चिकटत किंवा करपत सुद्धा नाही। त्यानंतर ड्राय स्टील प्रीमियम स्टेनलेस स्टील फ्राईंग पॅन सुद्धा मी मागवलेला आहे। याचं सुद्धा इंडक्शन बॉटम आहे, सॉफ्ट टच हँडल आहे। मस्त हे फ्राईंग पॅन जड आहे, खोलगट आहे, वापरायला अगदी सोपं आहे। तुम्हाला सुद्धा ही द इंडस व्हॅलीची भांडी खरेदी करायची असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक दिलाय। स्क्रीनवर तुम्हाला माझा आरती 24 हा कुपन कोड दिसतोय। हा कुपन कोड वापरून तुम्ही जर भांड्यांची खरेदी केली तर तुम्हाला एक्स्ट्रा 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल। तर मंडळी, थाळी बनवायला सुरुवात आपण गोडाच्या पदार्थापासून करूया। तर पॅनमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घ्यायचं आहे। तूप मध्यम गरम करून घ्यायचं। त्यानंतर नाश्त्याच्या चमच्याने मोजून 3 चमचे बारीक रवा यामध्ये घालायचा आहे। रवा बारीकच घ्यायचा, जाड रवा घ्यायचा नाही। लो मीडियम फ्लेमवर रवा आपण छान असा तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया। रवा भाजत असताना सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे रवा एकसारखा भाजला जातो। पाहू शकतात रवा मस्त बदामी रंगावर भाजला गेलेला आहे। आता यामध्ये 3/4 कप म्हणजेच पाऊण कप खोवलेलं ओलं नारळ घालायचं आहे। सोबत मी 3 वेलची फोडून यामध्ये घातलेल्या आहे। हवं तर तुम्ही वेलची पूड शेवटी घातली तरीही चालेल। नारळाच्या मागचा ब्राऊन भाग काढून कापं करून मिक्सरला मी जाडबारीक करून घेतलेला आहे। मस्त हा खोवलेला नारळ सुद्धा आपण 3 ते 4 मिनिटं लो मीडियम फ्लेमवर रव्यासोबत छान भाजून घेऊया। जोपर्यंत संपूर्ण नारळ कोरडा होत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायचा। एक 3 ते 4 मिनिटं लो मीडियम फ्लेमवर सतत मिक्स करत नारळ सुद्धा छान भाजून घेतला। मस्त घरभर सुगंध पसरलाय। परत अर्धा टीस्पून साजूक तूप मध्यभागी घालायचं आणि यामध्ये थोडेसे सुक्या मेव्याचे काप घालायचे। काजू, बदाम आणि पिस्ता मी इथे घेतलाय। तुम्ही हवं तर चारोळी आणि बेदाणे सुद्धा घेऊ शकतात। सुका मेवा घालून सुद्धा मंद आचेवर मिनिटभर आपण परतून घेऊया, म्हणजे हे सुद्धा छान खमंग होतील। संपूर्ण साहित्य छान असं भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धा लिटर गरम करून घेतलेलं दूध घालायचं आहे। 3 चमचे रवा आणि पाऊण कप खोवलेलं ओलं नारळ यासाठी अर्धा लिटर दूध अगदी योग्य प्रमाण आहे। छान असं ढवळून घ्यायचं, गॅस कमीच ठेवायचा। इथे एक टीप लक्षात ठेवा, कच्चं दूध वापरायचं नाही, गरम केलेलंच दूध वापरायचं। खिरीला आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। रवा नारळाची खीर आपण करतोय। उकळी आल्यानंतर काही केशर काड्या यामध्ये घालायच्या आहे। केशर घालणं ऑप्शनल आहे। मंद आचेवर 5 मिनिटं खीर आपण उकळून घेऊया। तर मंडळी, केशर घालून मंद आचेवरती एक 5 मिनिटं खीर उकळून घेतलेली आहे। रवा छान शिजलाय, खीर थोडी दाटसर झालेली आहे। आता यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे। तर 5 चमचे इथे मी साखर घालते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात। साखर घालून एकजीव करायचं आणि परत कमी आचेवर एक 2 मिनिटं ही खीर शिजवून घ्यायची आहे। साखर सुरुवातीलाच घालायची नाही, नाहीतर खीर चिकट होते। एक 2 मिनिटं शिजवून घेते। तर मंडळी, साखर घालून सुद्धा 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतली। परफेक्ट सुमधुर अवीट गोडीची इथे रवा नारळाची खीर तयार झाली। इतकी दाटसर ठेवायची, गार झाल्यानंतर अजून दाट होते। त्यानंतर आता आपण भाजीची तयारी करूया। सुरुवातीला आपल्याला एक कढई मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर पॅनमध्ये 2 चमचे धने, 1.5 चमचा बडीशेप, 2 लाल सुक्या काश्मीरी किंवा बेडगी मिरच्या, 1 चमचा जिरे, त्यासोबत 4 ते 5 काळी मिरीचे दाणे घालायचे आहे। आता हे संपूर्ण साहित्य लो मीडियम फ्लेमवर हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। जास्त रंग वगैरे बदलण्याची गरज नाहीये, फक्त सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे। गॅस खूप मोठा ठेवायचा नाही। साहित्य छान भाजून घेतलं, गार करून घेऊया। साहित्य थोडं गार झाल्यानंतर कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची।
तर मंडळी इथे पाहू शकतात सुगंधित ताजा ताजा कढई मसाला तयार झाला। आता पुढची भाजीची तयारी करण्यासाठी कढई गरम करायला ठेवायची। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, त्यानंतर बटर घालायचं आहे। बटर घालण्याआधी थोडंसं तेल घातलं की बटर करपत नाही। तुम्ही हवं तर ही भाजी संपूर्ण तेलात करू शकतात किंवा संपूर्ण तुपात करू शकतात किंवा माझ्यासारखं तेल आणि बटर मिक्स करून सुद्धा करू शकतात। हलकं गरम झाल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे घालायचे। जिरे छान फुलल्यानंतर 3 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे, ते कांदे यामध्ये घालायचे आहे। आता हा कांदा मध्यम आचेवर 1.5 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। 1.5-2 मिनिटं कांदा परतल्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। आता हा कांदा आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित एकजीव करून चांगला असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। करपू द्यायचा नाही, पण कच्चा सुद्धा ठेवायचा नाही। कांदा पाहू शकतात मध्यम आचेवर चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला। मध्यम आचेवर परतायचा म्हणजे कांदा लवकर परततो, पाणी सुटत नाही। आता गॅस कमी करून मसाले घालायचे। 1/2 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे लाल तिखट। इथे मी थोडंसं चवीला तिखट असणारं लाल तिखट आणि बाकीचं रंगाचं लाल तिखट वापरलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट कमी जास्त करू शकतात। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला ताजा ताजा फ्लेवरफुल 2 चमचे कढई मसाला घालायचा आहे। कढई मसाला घालून सुद्धा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। मिनिटभर परतून घेतलं। आता यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी घालायची आहे। 2 टोमॅटो सिंपली बिया काढून मिक्सरला बारीक करून प्युरी करून घेतलेली आहे। टोमॅटो प्युरी घालून सुद्धा एकजीव करून 1.5-2 मिनिटं मंद ते मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। छान असं परतून घेते। तर मंडळी 1 ते 1.5 मिनिटं मसाला परतला। आता अर्धी लहान वाटी पाणी घालायचं आहे आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मसाला आपण जितका छान परतून घेतो भाजीची चव खूप छान लागते। पाहू शकतात तेल सुटलेलं आहे, मसाला चांगला परतलेला आहे। मध्ये मध्ये मी तळापासून ढवळत होते। त्यानंतर यामध्ये 1 ग्लास गरम किंवा कोमट पाणी घालायचं। इथे मी कोमट घातलेलं आहे, गार पाणी घालायचं नाही। छान ढवळून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून मंद आचेवर पुढची तयारी करेपर्यंत ही ग्रेव्ही उकळू द्यायची। या झाकणाला छान होल असल्यामुळे वाफ बाहेर येईल, मध्ये चमचा आडवा ठेवण्याची गरज नाहीये। तर मंडळी आपण रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कढाई बनवतोय। कढाई मसाला आपण आधीच बनवला। मंद आचेवर तिकडे ग्रेव्ही उकळते तोपर्यंत आपण काही भाज्या परतून घेऊया। पॅन मध्ये चमचाभर तेल घेतलेलं आहे। 1 मध्यम आकाराचा बटाटा साल काढून मध्यम फोडींमध्ये चिरून घेतलाय। खूप जाड ठेवायचा नाही। हा बटाटा लो मीडियम फ्लेमवर तांबूस डाग पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर मध्ये मध्ये याला ढवळत राहायचं। बटाटा पाहू शकतात हलके तांबूस डाग यावर पडलेले आहे। त्यानंतर 7 ते 8 फरसबी 1 इंच इतक्या लांबीच्या मी तिरकस अशा चिरून घेतल्या। दिसायला छान दिसतात, तुम्ही आवडीप्रमाणे चिरून घ्या। 1 गाजर मधला जाड भाग काढून चिरून घेतलेले आहे 1 इंच लांबीचेच। आता गाजर आणि फरसबी आपण बटाट्यानंतर घातले, कारण बटाटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि त्यापेक्षा थोडासा कमी वेळ फरसबी आणि गाजर शिजायला लागतो। फरसबी आणि गाजर घालून सुद्धा 1.5-2 मिनिटं लो मीडियम फ्लेमवर आपण बटाट्यासोबत परतून घेऊया। तर मंडळी फरसबी आणि गाजर सुद्धा 1.5-2 मिनिटं परतून घेतले। आता 1 वाटी फ्लॉवरची फुलं घालायची आहे। फुलं अगदी लहान करायची, खूप मोठी मोठी नाही। आणि ही फ्लॉवरची फुलं मी 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घेतली होती। फ्लॉवरची फुलं घालून सुद्धा मिनिटभर परतून घेतलं। असं टप्प्याटप्प्यानेच आपल्याला भाज्या घालायच्या आहे। शेवटी यामध्ये चिरून घेतलेली शिमला मिरची, बिया काढून चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी फ्रोझन मटार घालायचा आहे। ताजा मटार वापरणार असाल तर फरसबी आणि गाजर सोबतच घाला। आता मटार, टोमॅटो आणि शिमला मिरची घालून सुद्धा 1-1.5 मिनिटं परत आपण परतून घेऊया। परतत असताना भाज्यांपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा आपण तयार करून घेतलेला कढई मसाला घालायचा आहे। ग्रेव्हीमध्ये तर आपण घातलेलाच आहे, पण असा भाज्यांमध्ये सुद्धा घातला की चव छान लागते। आता मसाला घालून सुद्धा 1 ते 1.5 मिनिटं आपण परतून घेऊया। म्हणजे एकूण सुरुवातीपासून शेवटपर्यंत 7 ते 8 मिनिटं भाज्या आपण टप्प्याटप्प्याने परतून घेतलाय। 20-30% भाज्या शिजल्या जातात आणि बाकीच्या ग्रेव्हीमध्ये शिजतात। भाज्या अशा परतून घेतल्या की या व्हेज कढाईची चव खूप मस्त लागते। ग्रेव्ही सुद्धा मध्ये मध्ये पाहत राहायची, तळापासून ढवळत राहायची। भाज्या पाहू शकतात मस्त परतून घेतलाय। आता ग्रेव्हीमध्ये घालूया। भाज्या परतेपर्यंत 7 ते 8 मिनिटं ग्रेव्ही मस्त उकळलेली आहे। मध्ये चमचा आडवा ठेवला नव्हता, कारण झाकणाला होल होते, वाफ बाहेर आली आणि मस्त आतमध्ये तवंग तयार झाला। आता यामध्ये परतून घेतलेल्या या भाज्या घालायच्या आहे आणि छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहे।
भाज्या एकजीव करून झाल्यानंतर अर्धी वाटी पाणी मी पॅनमध्ये छान घोळवून घातलेलं आहे। ही भाजी खूप जास्त पातळ नसते आणि अगदीच कोरडी नाही, पुरीसोबत खाता येईल अशी आपल्याला लफतफीत ठेवायची आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। भाज्या परततानाही आपण मीठ घातलंय, अगदी त्याच अंदाजाने छान एकजीव करून घ्यायचं। आता मंद आचेवरती झाकण ठेवून भाजी आपल्याला संपूर्ण भाज्या छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। 90% भाजी शिजायला हवी, खूप गाळ सुद्धा करायची नाही। मध्ये मध्ये झाकण काढून तळापासून ढवळत राहायचं। भाजी आपली होते तोपर्यंत आपण जिरा राईसची तयारी करूया। या वाटीने 1 वाटी बासमती तांदूळ मी 30 मिनिटं पाण्यात भिजवलेला आहे, तर 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे 1 वाटी तांदळासाठी। चवीनुसार मीठ आणि थोडंसं तूप घालून पाण्याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आल्यानंतर हा 1 वाटी बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून 30 मिनिटं पाण्यात भिजवला होता। पाणी काढून हा तांदूळ या पाण्यामध्ये घालायचा। तांदूळ भिजलेला असला की 1 वाटीसाठी 2 वाटी पाणी पुरेसं होतं। छान असं ढवळून घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवून सुरुवातीचा 1 मिनिट मोठ्या आचेवर, नंतर संपूर्ण भात शिजेपर्यंत मंद आचेवर भात शिजवून घ्यायचा। मंडळी, आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण भजींची तयारी करून घेऊया। पुऱ्या मी करणार आहे, त्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता नेहमीच काय रेसिपी दाखवायची पुरीची म्हणून मी नाही दाखवली। बेसन पिठामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि अर्धा लहान चमचा ओवा असा चुरून घालायचा आहे। नेहमीपेक्षा वेगळी अशी आज आपण भजी करणार आहोत। छान असं एकजीव करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं। बटाटा भजी करताना आपण कसं सरसरीत बॅटर करतो, अगदी त्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे। बटाटा भजी आज आपण करणार नाहीये। छान असं बॅटर तयार करून घेतलं। खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, पोरिंग कन्सिस्टन्सीचं, कोटिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर असावं। बॅटर सुद्धा तयार झालं, थोडा वेळ झाकून बाजूला ठेवूया। तर मंडळी, एक 10 ते 12 मिनिटं भाजी शिजवून घेतली। परफेक्ट अशी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कढाई आपली तयार झालेली आहे। रंग सुंदर आलाय आणि कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट आहे। गाजर बटाटा छान शिजलाय म्हणजे भाज्या पुढच्या शिजलेल्याच असणार। गॅस बंद करायचा। आता 1 चमचाभर कसुरी मेथी यामध्ये घालायची। शेवटी घातली की सुगंध छान येतो आणि चव सुद्धा छान लागते। आणि 2 चमचे फेटून घेतलेली दुधावरची साय घालायची आहे। दुधावरची साय नसेल तर 2 चमचे दही घ्या, त्यामध्ये पाव चमचा साखर घाला आणि फेटून घालू शकतात। शेवटी साय किंवा दही घातल्याने भाजीची रिचनेस अजून वाढते आणि चव छान लागते। फक्त गॅस बंद केल्यानंतरच दुधावरची साय किंवा दही घालायचं। कोथिंबीर घालायची आहे, एकजीव करायचं आणि रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कढाई आपली तयार झाली। इथे पाहू शकतात, भात सुद्धा आपला परफेक्ट मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि हा भात एका ताटामध्ये काढून एक 5 ते 10 मिनिटं पंख्याखाली गार करून घ्यायचा। तर मंडळी, आपला भात गार झालेला आहे। जिरा राईस तयार करून घेऊया। थोडंसं तूप गरम केलेलं आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले फुलल्यानंतर कोथिंबीर घालायची। जिरे चांगले फुलू द्यायचे, नाहीतर चव कडवट लागते। भात गार झालेला आहे, हा भात यामध्ये घालायचा। भात गार करून मग जिऱ्यामध्ये परतला की परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस आपला तयार होतो। चिमूटभर मीठ घालायचं। जिरा राईस करताना असं चिमूटभर मीठ वरतून घातलं की खूप छान चव लागते। मग हवं तर तुम्ही भात शिजताना थोडंसं मीठ कमी घाला। एक 2 ते 3 मिनिटं लो मीडियम फ्लेमवर जिऱ्यासोबत भात परतून घेऊया। कोथिंबीर घालायची। इथे आपला मस्त जिरा राईस तयार झाला। तर मंडळी, संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे, फक्त पुऱ्या करायच्या। त्याआधी आपण मस्त पालक भजी करून घेऊया। पालकाची पानं घेतलेली आहे, 1-1.5 इंच लांब देठ सुद्धा ठेवलंय। स्वच्छ धुवून पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। पालकाचं पान असं बॅटरमध्ये डिप करायचं। एक्स्ट्रा बेसन गळल्यानंतर अशी तेलात सोडायची। ही पालक भजी या पद्धतीने खूप छान लागतात। नेहमीची आपण भजी करतच असतो, कांदा भजी, बटाटा भजी, वेगवेगळी भजी, पण एकदा ही पालक भजी करून पहा। हवं तर 2-2 पालक एकमेकांना जोडून सुद्धा तुम्ही ही भजी करू शकतात। चवीला मस्त लागतात, ताटात दिसायलाही खूप सुंदर दिसतात। एका वेळेला मावतील तितकी भजी आपण घालू शकतो। तर भजी घातल्यानंतर लो मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायची आहे। गॅस खूप मोठा ठेवायचा नाही, अगदीच कमी सुद्धा ठेवायचा नाही। कमी ठेवला तर भजी तेलकट होईल आणि मोठा ठेवला तर भजी व्यवस्थित खुसखुशीत होणार नाही। मध्यम ते मोठ्या आचेवर आपण छान भजी तळून घेऊया। भजी करताना ना मी शेवटी बॅटरमध्ये चिमूटभर सोडा घातला होता। तुम्हाला हवं तर घालू शकतात, नको असल्यास तेल घातलं चमचाभर तरीही चालेल। भजी करून झालेली आहे। पापड सुद्धा तळून घेतले आणि नंतर मी पुऱ्या सुद्धा तळून घेतल्या। पुऱ्यांची रेसिपी मी भरपूर थाळींमध्ये दाखवलेली आहे।
तर मंडळी, अगदी 1-1.25 तासामध्ये तयार होणारी झटपट आपली दसरा विशेष थाळी तयार झाली. रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कढई, सुमधुर अवीट गोडीची रवा नारळाची खीर, गरमागरम जिरा राईस, टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि ही गुबगुबीत पालक भजी पापड आहे. तुम्ही सुद्धा या दसऱ्याला माझ्या या पद्धतीने ही थाळी नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली या थाळीची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. थाळीची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा. द इंडस व्हॅलीची भांडी मी तुम्हाला दाखवली, घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. सोबत आरती24 हा माझा कुपन कोड आहे. हा वापरून तुम्ही भांड्यांवर एक्स्ट्रा 12% डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. म्हणून भांडी सुद्धा नक्की खरेदी करा.